ईश्वर सरांनी किडनीचा स्वतः व्यवहार केला. ईश्वर सर म्हणले आज काही बी होऊन द्या, आज आपल्याला फॉर्च्युनर आणायची. मग काय डायरेक्ट घेतला बंडल 50 लाख डायरेक्ट कॅश आणायची. तर जय श्रीराम भावांनो, मी एक गोल्या ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. पहिला मामा फोन आला, मामा मला तिकडे फॉर्च्युनर जाळ कर, पहिला घरी येईन कांद्यावर दारदर. म्हणलं आता नाही नाद राहिला गाड्या. मामा म्हणलं थांब शिवण्याला घेऊन आलो. मग काय डायरेक्ट चिरकुटला आणा गेलो. चिरकुट मोकार वाजणार 2 बोट करीत. तुम्ही म्हणता ऊसा टोळीचा मुकादम व्हायचा काय, डायरेक्ट कोयता भेटा दाखवतोय. तुम्हाला तर माहिती आहे ऊसाचं आपलं लय वाकडं आहे, कारण की आपल्याला ऊसात नाही कुणी धुमशीत आहे. मग तर लय जवळ होईल, मग तर लय धुमशीत आहे. एक वेळ बैलगाड्या भरायला जाईन, पण ऊसाच टोळीचा मुकादम कधीच नाही होणार. मग काय गावात आमचा मामा आहे ब्लॉक बघून मोकर डायला घालतोय. मामा म्हणतोय निघतोय छटाक भरून, तू घालतोय बुसा परत भर. मामा म्हणतोय तुम्हाला लवकर भेटायला लावशील, तू पहिला बुसा कालवून पहिला साईडला. मामा मला म्हणतोय एवढा भारी बुसा काल ते म्हणलं गॅस पीस सगळं बाहेर घेऊन येऊन त्यांना चपाती करूनच घाल डायरेक्ट. म्हणलं आता लय नाद राहिला गाड्या. मामाला चिल्डाय सकाळ सकाळ मोकार आपलं लवकर बुसा ठेवा, नाही मोकार धुमशीन आपल्याला. चिरकुटला म्हणलं तुझं लय बरं आहे बाबा. चिरकुट म्हणला तू कोणचा वन असेल तेव्हा. मामा मला म्हणतो तू ब्लॉग बघून चिरकुट मोकार डायला घालतोय. म्हणलं आता लय नाद राहिला गाड्या. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो लाईक करा की राव.